શ્રી કૃષ્ણ. કેમ છો? મારું નામ અપૂર્વા પરમાનંદ ધુરકમાન. હું સંજીવની વિદ્યાલયમાં ધોરણ 6. આજે આપણે ગુજરાત આ રાજ્ય વિશે માહિતી કાઢીશું. हमारे राज्य में तुम्हारा बहुत बहुत स्वागत है. गुजरात हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे राज्य आहे. या किनारपट्टीची लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे. व क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे 5व्या क्रमांकावर आहे. आताच आपण गुजरात राज्याविषयी भौगोलिक माहिती पाहिली. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री हे भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. गुजरात राज्याला थोर महापुरुषांची भूमी म्हणूनही ओळखले जाते. याचे कारण असे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, उद्योगपती टाटा, अंबानी, त्याचबरोबर आधुनिक भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मही गुजरात या राज्यामध्ये झाला आहे. गुजराती प्रसिद्ध खाणं છે ઢોકળા, જલેબી, ફાફડા તે ગુજરાતના સરસ છે. तर आताच आपण गुजरातमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ पाहिले. तर आता आपण गुजरातमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहणार. त्यामधील एक पर्यटन स्थळ म्हणजे साबरमती आश्रम. साबरमती आश्रम हे भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराजवळ असलेल्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर बसलेले आहे. याची स्थापना महात्मा गांधीजींनी 17 जून इसवी सन 1917 साली केली होती. साबरमती आश्रमात महात्मा गांधीजींचा इतिहास व स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान व त्यांचे घडामोडी यांचे दर्शन करविणारे कायमस्वरूपी प्रदर्शन घडवलेले आहे. या माध्यमातून महात्मा गांधीजींची शिकवण, मूल्य, विचार ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार केला. गुजरातमधील दुसरा पर्यटन स्थळ म्हणजे द्वारकाधीश मंदिर. हे मंदिर भारत देशाच्या गुजरात राज्यातील द्वारका शहरामधील कृष्णाचे मंदिर आहे म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरातमधील तिसरा पर्यटन स्थळ म्हणजे सोमनाथ मंदिर. सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्यातील वेगरावर या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर बसले आहे. या मंदिर शंकर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिल्या ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. या मंदिरात देवांचे देव शंकर महादेव यांची पूजा केली जाते. आताच आपण गुजरात राज्यातील प्रसिद्ध पर्यटनाची माहिती घेतली. आता आपण गुजरात राज्यातील सण उत्सवाची माहिती घेणार आहोत. त्यातीलच एक सण म्हणजे आपली रथयात्रा. रथयात्रेदरम्यान भक्त भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भाऊ बलराम, त्यांची बहीण सुभद्रा यांच्या मूर्तीसह शहरभर 3 रथ ओढले जातात. ही रथयात्रा गुजरातमधील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही रथयात्रा जून महिन्यामध्ये काढली जाते आणि तिचे स्थळ जगन्नाथ मंदिर अहमदाबाद. आता आपल्याला कळाले की जसे गुजरातमध्ये सण आणि उत्सव खूप लोकप्रिय आहे, तसेच नृत्य आणि गीतही लोकप्रिय आहे. नृत्य हे श्रीकृष्णाच्या प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. नृत्यमध्ये गरबा, स्टिक रास, गरबी इत्यादी लोकप्रिय आहे. हॅलो गरबा रंगवा.